ठाकरेंनी वाऱ्यावर सोडल्याने काँग्रेस हतबल झाली। हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंवर संतापाने हे सगळे विधाने केलेली आहेत। परभणीमध्ये इंगा दाखवू का असा प्रश्न सुद्धा सपकाळ यांनी यावेळी उपस्थित केला। नाही, परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही। परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो। तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आहेत, आमचे कमी आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे। उद्धव ठाकरे साहेबांनाही माहीत झालेलं आहे की काँग्रेस सोबत जाऊन त्यांचा सत्यानाशच झालेला आहे। काँग्रेस ही विषकन्या आहे, जोही काँग्रेस सोबत जाणार त्याचा सत्यानाशच होणार। आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे साहेबांना आता कळून चुकली आहे। तेही भाजप सोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि चंद्रपूरचा महापौर बसून त्यांनी निश्चितच त्यांचे दरवाजे भारतीय जनता पार्टीसाठी पुढे केले किंवा भारतीय जनता पार्टीसोबत परत भारतीय जनता पार्टीसोबत हात मिळवणी करण्याचं काम या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली आहे।